रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होताच रेकॉर्ड तुटला। 10 वर्षापासून ज्या पिक्चरची प्रतीक्षा महाराष्ट्रातला नागरिक करत होता, अखेर तो पिक्चर प्रदर्शित झाला। काही दिवसांपूर्वीच राजा शिवाजीचा ट्रेलर आला होता, तेव्हा अनेकांनी टीका केल्या। काही म्हटले रितेश देशमुख महाराजांसारखा दिसतच नाही, तर काही लोकांनी चित्रपटाचं नाव राजा शिवाजी ठेवून महाराजांचा अपमान झालाय अशी तक्रार कोर्टात केली। पण कोर्टाने निकाल दिल्यानंतरच हा पिक्चर प्रदर्शित झाला। चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या शो मध्ये मोडला सगळ्यात मोठा विक्रम। पहिल्या 3 तासातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। जे लोक म्हणत होते की हा चित्रपट काय चांगला नाहीये, पण चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो मध्ये इतका भयानक विक्रम मोडेल असा विचारच कुणी केला नव्हता। जेव्हा पिक्चरचा पहिला शो सुरू झाला, पहिल्या 15 मिनिटात प्रेक्षकांना वाटलं खरं आहे, जितका ट्रेलर खराब होता त्यापेक्षा खराब पिक्चर आहे। पण 16व्या मिनिटापासून पिक्चर असा उलटा फिरला की अक्षरशः सिनेमा हॉलमध्ये घोषणाबाजी सुरू झाली। रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका व्यवस्थित करता आली नाही अशी टीका ट्रेलर पाहून लोकांनी केली होती। पण जेव्हा इंटरव्हल झाला, तेव्हा इंटरव्हल नंतर पिक्चरचा एक असा सीन होता की अक्षरशः त्या सीन मध्ये जय भवानी जय शिवानी अशा प्रकारच्या घोषणांनी पूर्ण थिएटर दणाणून गेलं। यासोबत सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन या दिग्गज कलाकारांनी अशा भूमिका साकारल्या आहेत की ज्यामुळे सोशल मीडियावर आता फक्त आणि फक्त राजा शिवाजींचा ट्रेंड आहे। पहिल्या दिवशी या सिनेमाने कमाईचं कोणतं रेकॉर्ड मोडलं आहे? नेमका हा चित्रपट कसा आहे? या चित्रपटामध्ये पहिल्या 15 मिनिटांनंतर असा काय विचित्र बदल झाला की ज्यामुळे या चित्रपटाने सगळ्यात मोठा रेकॉर्ड मोडला? काय आहे त्या चित्रपटाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट? चला जाणून घेऊया या चित्रपटाचा सविस्तर रिपोर्ट।